शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. समास दुसरा, गणेश स्तवन. या समासात श्री समर्थ गणपतीला वंदन करतात. संतांच्या वाङ्मयामध्ये गणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव होय. हिलाच ईश्वर म्हणतात. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता वास करते. हे गणपतीचे अधिष्ठान असून तेच माणसाला ज्ञानाकडे खेचते. गणपती ज्ञान स्वरूप आहे म्हणून अर्थ आकलन होण्यास अथवा अज्ञान नाहीसे होण्यास त्याची कृपा अवश्य असते. हा भाव मनात वागवून संत गणेशाला वंदन करतात. ज्ञान साधना चालू असता मध्येच उद्भवणारी विघ्ने ज्ञानस्वरूप गणेशाच्या कृपेने नाश पावतात, म्हणून तो विघ्नहर्ता आहे. या समासाच्या पहिल्या 6 ओव्यांमध्ये गणेशाचे तात्विक स्वरूप सांगून मग परंपरेने लोकप्रिय असलेले त्याचे पौराणिक सगुण स्वरूप समर्थांनी वर्णन केले आहे. गणपतीचे निर्गुण अथवा तात्विक व विश्वव्यापक स्वरूप काय आहे? सर्व सिद्धींची फळे देणारा, अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसा करणारा आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती, त्याला मी नमस्कार करतो. गणपतीने माझे अंतःकरण आत बाहेर व्यापून टाकावे, तेथे त्याने कायमचे घर करून राहावे आणि आपल्या कृपादृष्टीने पाहून मला मुक्याला ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य द्यावे. त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम आणि अज्ञान याचे आवरण विरून जाते आणि सारे विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम बनतो. अचानक त्याची कृपा झाली की बिचारी संकटे भयाने थरथर कापू लागतात. इतकेच नव्हे तर केवळ त्याच्या नामस्मरणाने ती कोठल्या कोठे नाहीशी होऊन जातात. यासाठी गजाननाला विघ्नहर म्हणतात. जगात ज्याला कोणी नाही त्याला तो आश्रयस्थान आहे. विष्णू, शंकर वगैरे देव त्याला नमस्कार करतात. जगात जे उत्तम आहे त्याचा तो साठा आहे. त्याला नमन करून कोणतेही काम सुरू केल्यास ते सर्व बाजूंनी यशस्वी होते. त्या कामात संकटे, अडथळे व कटकटी निर्माण होत नाहीत. गणपतीच्या सगुण रूपाचे वर्णन. त्याच्या रूपाचे चिंतन केले तर मनाला मोठे समाधान वाटते. मग ते रूप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यांमध्ये एकवटते. त्याच्या बाकीच्या सर्व क्रिया बंद पडतात. गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे. त्यामध्ये कौशल्याने मोठे सौंदर्य रचलेले दिसते. तो नाचू लागला की सगळे देव स्वतःच विसरून नुसतेच पाहतच राहतात. त्याच्या गंडस्थळातून सारखा मद गळत असतो, म्हणून जेव्हा पहावे तेव्हा तो मस्त दिसतो. परमानंदाने सदा डोलत असतो. आतून उसळणाऱ्या आनंदामुळे त्याचे वदन प्रसन्न असते. त्याचे रूप भव्य आणि धिप्पाड आहे. त्याचा देह जबर, शक्तिमान व प्रचंड आहे. त्याच्या विशाल कपाळाला दाट शेंदूर लावलेला आहे. त्याच्या गंडस्थळातून गळणाऱ्या मदाला अनेक प्रकारचे सुगंध येतात. ते आजूबाजूस दरवळतात. त्या कारणाने भुंग्यांचे थवे घू घू आवाज करीत त्याच्या डोक्याभोवती गर्दी करतात. एखाद्या सोटासारखी त्याची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली, गुंडाळलेली असते. कपाळावर 2 आवाळे छान दिसतात. खालचा ओठ लोंबलेला असतो आणि उग्रगंध असलेला मध क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो. 14 विद्यांचा हा स्वामी. त्याचे डोळे अतिशय लहान असून तो त्यांची सारखी उघडझाप करतो. चांगले लांब रुंद पण लवचिक असलेले आपले कान तो पंख्यासारखे हलवतो व त्यांचा फडफड असा आवाज होतो. त्याच्या मुकुटात सुंदर रंगांची रत्ने आहेत. ती तेजाने झळकतात. त्याचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशतात. गणपतीच्या कानातील कुंडले चमकतातच, पण त्यात बसवलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकतात. त्याचे दात घट्ट व पांढरी शुभ्र आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचे कडे आहे. कड्याच्या खाली लहान लहान सोन्यांची पाने चमकताना दिसतात. त्याचे विशाल पोट थलथलते. जिवंत नाग कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला असतो. कमरेच्या साखळींची लहान लहान घुंगरे अगदी मंद आवाजाने झणत्कार करतात. त्याला 4 हात आहेत. त्याचे पोट चांगले सुटलेले असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे. पोटावरचा मोठा नाग फणा उभारून फुतकार टाकतो. तो नाग फणा काढून डोलतो व जिभल्या चाटतो. कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा उभारून टकामका पाहतो. गणपतीच्या गळ्यात नाना तऱ्हेच्या फुलांच्या माळा आहेत.
त्या कमरेच्या सापापर्यंत लोळत राहतात. हृदयावरील रत्नजडित पदक मोठे शोभून दिसते. 4 हातांपैकी एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात टोकदार तेजस्वी अंकुश आणि चौथ्या हातात गोल मोदक घेतलेला आहे. मोदक त्याला अतिशय आवडतो. अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला व कौशल्य यांनी संपन्न असे अनेक तऱ्हेचे नृत्य तो करतो. साथीला टाळ व मृदुंग ही वाद्ये असतात. मधून मधून त्याचा हुंकार त्यामध्ये भर घालतो. हुंकार करणे नृत्याचे एक गौण अंग आहे. शरीराने स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. चपळपणात तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सौंदर्याची खाणच अशी त्याची मूर्ती मोठी, सुलक्षणी व सुबक आहे. त्याच्या पायातील पैंजण रुंजून असा गोड आवाज करतात. वाकींचा देखील मोठा ध्वनी होतो. घुंगरू घातलेली त्याची दोन्ही पावले मन हरण करतात. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे मोठी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वत्र पसरते. त्याचे सानिध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका सदैव सहाय्य करतात. असा हा गणपती सर्व अवयवांनी सुंदर आहे. सर्व विद्यांचा तो स्वामी आहे, साठा आहे. त्याला मी अगदी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. गणपतीच्या उपासनेचे फळ काय आहे? गणेशाच्या रूपाचे चिंतन केले तर अज्ञानाने भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो व त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले तर सरस्वती प्रसन्न होते. त्याला ब्रह्मादी देव नमस्कार करतात. त्याच्यापुढे माणसाला काहीच किंमत नाही. तरी पण ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी व त्याचे चिंतन करावे. जी माणसे अवलक्षणी व मूर्ख असतात किंवा जी अतिहीन असतात ती माणसे गणपतीच्या चिंतनाने हुशार बनतात व सर्व विषयात पारंगत होतात. गणपती मोठा समर्थ आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे, साधकाला स्वानुभवाचा स्वार्थ साधून देणारा आहे. या कलियुगात देवी आणि गणपती मुख्य देवता मानतात. मनात परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे. समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.